रक्तातली साखर नियंत्रित असली, सगळे रक्ताचे रिपोर्ट जरी नॉर्मल असले तरीसुद्धा शरीर थकलेलं वाटतं. काही लोकांना डोकं जड वाटतं, कामामध्ये उत्साह वाटत नाही आणि दिवसभर झोपून राहावंसं वाटतं. आता ही स्थिती अनेक लोकांच्या बाबतीत खूप कॉमन आहे. हे लक्षात घ्यायला पाहिजे की जरी साखर नियंत्रणात असली तरी सगळं काही ठीक असतं असं नाही आहे. थकवा येणं याचं कारण म्हणजे शरीर अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त झालेलं नसतं. कदाचित रात्री झोप नीट झालेली नसते. जर झोप नीट नाही झाली तर शरीर रिपेअर होत नाही. मग थोड्या वेळाने रात्री उठणं, उशिरा झोपणं, मोबाईलचा वापर या सगळ्यामुळं शरीराला खरी विश्रांती मिळतच नाही. कधी काय होतं की आहारामधून आपल्याला प्रोटीन, आयर्न, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12 हे पोषक द्रव्य आपल्याला नीट मिळत नाही. म्हणूनसुद्धा जरी साखर नॉर्मल असली तरीसुद्धा ती जी साखर आहे ती पेशींपर्यंत जाऊन ऊर्जा बनवत नाही आणि मग थकवा राहत असतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानसिक थकवा. आता काही लोक सातत्याने विचार करत राहतात. काही ना काही विचार मनामध्ये असतो की साखर वाढू नये म्हणून काय केलं पाहिजे, उद्या काय खाल्लं पाहिजे, चालायला गेलं पाहिजे का, हे सातत्याने त्यांच्या डोक्यामध्ये विचार असतात. आणि मग जरी शरीर शांत असलं तरी मन मात्र चालूच असतं. कधी हा थकवा औषधांमुळे सुद्धा असतो. काही जे औषधं आहेत की मेटफॉर्मिन आणि त्याच्या कॉम्बिनेशनमधली की ती शरीराची कार्बोहायड्रेट वापरण्याची पद्धत बदलतात आणि त्यामुळं ऊर्जेचा जो काही वापर आहे ते शरीर व्यवस्थित करू शकत नाही. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीर जेव्हा साखरेवरून चरबीवर शिफ्ट होतं ऊर्जा बनवायला, तेव्हा काही काळ थकवा हा जाणवतच असतो. हे ट्रान्झिशन पिरियड असतो हा. जोपर्यंत आपलं शरीर फॅट्सला इफिशियंटली वापरत नाही तोपर्यंत शरीरामध्ये जडपणा जाणवतो. आता या सगळ्या गोष्टी म्हणजे योग्य झोप, संतुलित आहार, व्यायाम आणि मानसिक विश्रांतीनेच सुधारतात. थोडासा जर संयम ठेवला, थोडं सातत्य ठेवलं आणि थोडा स्वतःसाठी वेळ दिलात ना तर हा थकवा नक्की काही दिवसामध्ये कमी होतो. धन्यवाद.